हाय हॅलो नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि खूप शेअर करा. मित्रांनो, मी सकाळपासून मुंबईला आहे. पाठीमागच्या व्लॉगमध्ये सकाळी तुम्हाला दाखवलं मी जुहू बीचला गेलो होतो. तिथे देखील फुल धमाल मस्ती केली आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळी आम्ही आमच्या भाच्या असेल कुणाल, दिव्या, दीक्षा यांच्यासोबत जोगस पार्कला गेलो. बांद्रा भागामध्ये तो जोगस पार्क येतो आणि असे ते अतिशय सुप्रसिद्ध तो पार्क आहे. सुंदर असं त्या ठिकाणी लहान मुलांना असेल सर्वांना पाहण्यासारखं अतिशय खूप छान आहे. सुंदर हवा आहे, थंडगार हवा. मुंबईमधील सेलिब्रिटी असेल, मोठे मोठे रिच लोक त्या ठिकाणी फिरायला येतात आणि सायंकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि त्यानंतर आता दाजी आमचे ड्युटीवरून आल्यानंतर आम्हाला घेऊन आलेत. इकडं आता हा सिलिंग सुरू झाला आहे, पाहू शकता. पाठीमागच एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सिलिंगचं उद्घाटन झालं आहे. संपूर्ण हा रस्ता समुद्रामधून आहे, पाण्यामधून. पहिला जुना रस्ता होता, दाजींनी मला सांगितलं. त्यावेळी खूप वेळ लागायचा, कारण हा आता समुद्रामधनं बाहेरनं रस्ता काढला आहे. कशाप्रकारे मजबूत रस्ता आहे मित्रांनो, कशाप्रकारे सपोर्ट आहे पाहू शकता. कारण समुद्रामध्ये हा रस्ता आहे आणि जवळजवळ एकाच साईडला 2-4 लेनचा हा रस्ता आहे आणि सुसाट वेगाने गाड्या धावतात. कुठलीही ट्रॉफिक नाही, काही नाही. आणि बाहेरच्या बाजूला पाहू शकता संपूर्ण मुंबईचं विहंगम दृश्य माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवते. उंच उंच इमारती, सुंदर लाइटिंग. नक्कीच एक नेत्रदीपक, जी स्वप्नातली जी मुंबई म्हणतो ना आपण, ती मुंबई या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर असे रस्ते मित्रांनो. कशाप्रकारे टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. नक्कीच भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकारचं आभार मानावे तेवढे कमीच आहे. आदरणीय नितीनजी गडकरी, रस्ते वाहतूक मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांनी देखील संपूर्ण रस्त्यांचं जाळं पूर्ण भारत देशामध्ये पसरवलंय. त्यांची देखील चांगली दूरदृष्टी आहे. एक गडकरी नव्हे तर रोडकरी म्हणून त्यांना आपण भारत देशामध्ये म्हणतो आणि आपल्या महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत. त्यामुळं विशेष असं त्यांचं कौतुक आणि अभिमान देखील वाटतो. हे पाहू शकता मित्रांनो, सुंदर असे रस्ते, सुंदर अशा बिल्डिंग्स, रस्त्यांचं जाळं अक्षरशः मुंबईमध्ये पसरलंय. या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण हा सिलिंग जो आहे संपूर्ण समुद्रामधून आहे. संपूर्ण समुद्रामधून, पाण्यामधून हा उभा केलेला आहे आणि आता सिलिंग संपलेला आहे रस्ता. आता हा ओव्हरब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय. आता थोड्याच वेळामध्ये पुढं बोगदा लागणार आहे, टनेल. जवळजवळ 5-6 किलोमीटरचा तो बोगदा आहे आणि नरिमन पॉईंटच्या दिशेने आम्ही आता जातोय. संपूर्ण पुढं सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. नरिमन पॉईंट असेल, वानखेडे स्टेडियमचा परिसर असेल, पुन्हा CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल, हे संपूर्ण पुढे आहे. आणि गेट ऑफ इंडिया देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. सुप्रसिद्ध 5 स्टार ताज हॉटेल देखील मी पुढं तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. पाहू शकता कशा प्रकारे रस्त्यांचं जाळं पसरलंय. पूर्णपणे उड्डाणपूल कशा प्रकारे आहेत आणि संपूर्ण लखलखाट लाईटिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आम्ही 6-7 वाजताच राजगुरुनगरला जाणार होतो, पण दाजी म्हटले मी आल्यानंतर आपण जाऊ, बाकीचे स्पॉट तुम्हाला दाखवतो. कारण दाजींना संपूर्ण मुंबईमधील माहिती. हे महालक्ष्मी मंदिर आहे. डाव्या साईडला या दृश्यामध्ये पाहू शकता महालक्ष्मी मंदिर. तिथं का महालक्ष्मी मंदिर आहे मित्रांनो. हे पाहू शकता. अंबानींचा हा टॉवर आहे, सुप्रसिद्ध उद्योजक भारताचे अंबानी.
यांचा तो बिल्डिंग आहे संपूर्ण टावर. कारण दाजी जरी खेड तालुक्यातील आनावळे गावचे असले तरी ते लहानपणापासून मुंबईमध्ये खारदांडा सांताक्रूज परिसरामध्ये राहतात. त्यामुळं त्यांना मुंबईमधील सर्व परिसर, रस्ते, गल्लीबोळ त्यांना माहिती आहे. त्यामुळे मॅप लावण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे ते स्वतः ड्रायव्हिंग करतात. अनेक वर्षापासून ते ड्रायव्हिंग देखील करतात, अतिशय सेफ ड्रायव्हिंग. आणि त्यांना रस्ते माहीत असल्यामुळे आमचा वेळ देखील वाचतोय. हे पाहू शकता मित्रांनो, हा आता टनेल चालू झालाय. समुद्राखालनं आहे मित्रांनो. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अतिशय सुसज्ज असा संपूर्ण टनेल हा बोगदा जवळजवळ 5-6 किलोमीटरचा असेल. समुद्राच्या खालनं, पाण्याखालनी जवळजवळ 200-300 फूट खाली असेल खोल. वरनं बिल्डिंग्स, मोठ्या मोठ्या डोंगराच्या खालनं हा रस्ता आहे. आणि तुम्ही बोगद्यामधनं गेल्यानंतर तुम्हाला वाटणार देखील नाही की आपण समुद्राच्या खाली आहे, पाण्याच्या. पाहू शकता कशा प्रकारे सुसज्ज असा रस्ता बनवलाय टनेल. अनेक वर्ष याला लागलेत. जाण्यासाठी देखील आहे, येण्यासाठी आहे. पाहू शकता ठिकठिकाणी फलक लावलेत. इमर्जन्सी डोअर देखील आहेत वर जाण्यासाठी. इन केस काही इमर्जन्सी झाली तर वरती जाण्यासाठी ठिकठिकाणी असे इमर्जन्सी डोअर देखील ठेवलेत. किती किलोमीटर राहिले वगैरे सर्व त्यांनी फलक लावलेले आहेत. संपूर्ण लाईट्स वगैरे मोठ्या प्रमाणावर आहेत. अजिबात ट्रॉफिक नाही, कारण एवढा सुसाट रस्ता आहे, सुंदर असा रस्ता आहे. त्यामुळे कोणी थांबत नाहीये आणि थांबायला अलाउड देखील नाहीये. पण हा रस्ता रात्री 12 नंतर बंद होतो असे दाजींनी मला माहिती दिली. कारण थोडंसं रिस्की देखील आहे. कारण ही जग संपूर्ण विश्वासावर चालतं. विश्वास खूप महत्वाचा आहे. कारण आजकाल काही होऊ शकतं. त्यामुळं रात्री 12 नंतर हा रस्ता बंद आहे. नक्कीच टेक्नॉलॉजी एवढे पुढे गेले, होणार नाही काही, पण सेफ्टीच्या हिशोबाने त्यांनी रात्री 12 नंतर हा रस्ता बंद असतो. टनेल वरनं गाड्या जातात, वरनं त्याला पर्याय रस्ता आहे. त्यामुळं जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. पण दिवसभर रात्रीच्या 12 पर्यंत हा रस्ता खुला असतो. अनेक कार्स या रस्त्याने जातात आणि आपला अंतर, वेळ देखील वाचत असतो. अनेक फिलिंग जी येते ना, टनेलमधलं जाण्याची जी फिलिंग आहे अतिशय सुंदर आहे. गाड्यांचा बाकीचा आवाज येतो, टायरचा वगैरे, असं वाटतं पाणी वगैरे पडते की काय. सुंदर असा त्या गाड्यांचा स्पीडचा, टायरचा आवाज येतो. पाहू शकता तुम्ही, सुंदर असा रस्ता आहे आणि जवळजवळ सुसज्ज असा हा बोगदा आहे. रुंद देखील जास्त आहे, जवळजवळ 2 लेनचा आहे. हाईट देखील चांगली आहे. संपूर्ण बोगद्यामध्ये सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे, जेणेकरून कुठली लोकांची गैरसोय होऊ नये. आता गाड्यांना प्रत्येक लाईट तर असतेच, पण आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लाईट्स या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. ठिकठिकाणी फलक लावलेत, बाण देखील दर्शवलेत. अतिशय मोठा हा रस्ता आहे मित्रांनो आणि संपूर्ण पाण्याच्या खालनं आहे. संपूर्ण पाण्याच्या खालनं आहे. खरं तर आता थोड्याच वेळामध्ये आता टनेल संपणार आहे. बाहेर गेल्यानंतर पाठीमागे वळून बघितल्यानंतर आपण नक्कीच आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संपूर्ण हा जो टनेल आहे समुद्राच्या पाण्याच्या खालने आणि किती फूट खोल असेल याचा अंदाज नाही. कारण वरून संपूर्ण बिल्डिंग्स वगैरे त्याच्या खालनं रस्ता येतो. त्यामुळे नक्कीच इंजिनियरने हा रस्ता खूपच खोलवरनं घेतला असेल. कारण बिल्डिंगच्या लगेच खाली घेऊ शकत नाही, कारण संपूर्ण बिल्डिंग वगैरे कोसळतील. त्यामुळे सर्व टेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग सर्व सर्वे करून हा रस्ता बनवलाय. विशेष असं नक्कीच कौतुक करावं लागेल. आता काही क्षणामध्ये हा बोगदा संपतोय, पाहू शकता माझ्या चॅनलच्या मध्ये. आणि आता बोगदा संपलाय, आता बाहेर आलोय. बोगदा संपलेला आहे आणि आता बोगद्यातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर हा बोगदा असेल. अतिशय सुंदर वाटतं, पण थोडीशी भीती देखील मनामध्ये असते. कारण बोगद्यामधून बाहेर तोपर्यंत नक्कीच तंत्रज्ञान पुढे गेले, चांगला रस्ता बनवलाय.
पण थोडीशी भीती तर नक्कीच मनामध्ये राहते बाहेर येत तोपर्यंत. अशाच पद्धतीचा येण्यासाठी आणि जाण्यासाठी देखील रस्ता आहे. आता काही क्षणामध्ये आम्ही गेटवे ऑफ इंडियाला, हे पहा मित्रांनो, आम्ही गेटवे ऑफ इंडियाला चाललोय आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता डाव्या बाजूला हे मंत्रालय, कशा प्रकारे मंत्रालय आहे सुंदर असं पाहू शकता. आता मी गाडीमध्ये जास्त, आता इथं झाडं जास्त असल्यामुळं व्यवस्थित दाखवता येत नाहीये मित्रांनो. आता आम्ही आलोय सुप्रसिद्ध ताज हॉटेल, पाहू शकता. तुम्हाला मंत्रालय दाखवले मगाशीच आणि आता आम्ही आलोय ताज हॉटेल शेजारी आणि ताज हॉटेलच्या समोरच गेटवे ऑफ इंडिया आहे, पाहू शकता. सुंदर असं गेटवे ऑफ इंडिया. थोडंसं काम चालू असल्यामुळं त्याला पाईप्स वगैरे, सपोर्ट वगैरे लावलाय, पाहू शकता. व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी सुप्रसिद्ध ताज हॉटेल दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूपच भव्य आणि दिव्य आहे मित्रांनो. अजमल कसब आणि त्याच्या गँगने इथंच या ताज हॉटेलवर अटॅक केला होता. तेच हे ताज, भव्य दिव्य ताज हॉटेल मित्रांनो. आज जवळून हे हॉटेल पाहिले. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे हॉटेल आहे मित्रांनो.